विधानसभेतील संघानं केलेल्या प्रचाराचा शरद पवारांकडून संघाचं कौतुक, विरोधकांना घवघवीत यश मिळण्यात संघाच्या कामाचा मोठा वाटा। काल झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये पवारांनी हे वक्तव्य केल्याची सूत्रांची माहिती। पहिल्या रांगेमध्ये बसलेले अनेक जण तिकडे हारगुच्छ घेऊन आले। कुणाला तिकडे जायचं असल्यास जरूर जावं, राष्ट्रवादी दादा गटाच्या मंत्र्यांची भेट घेतलेल्यांना जयंत पाटलांनी सुनावलं, सूत्रांची माहिती। शरद पवार गटाची मुंबईमध्ये आज पुन्हा महत्वाची बैठक, पक्षाच्या पुढच्या वाटचालीच्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार। प्रदेशाध्यक्षपदाबाबत ही मोठा निर्णय होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये तासभर बैठक। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप माहिती नाही। धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी लॉबिंग सुरू, प्रफुल्ल पटेलांशी भेटीनंतर मुंडेंकडून सुनील तटकरेंशी फोनवरून चर्चा। राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये आज काम बंद आंदोलन, बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सरपंच परिषदेकडून निषेध। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंनी 3.5 कोटींची जमीन हडपली, मामी सारंगी महाजनांचा गंभीर आरोप। सारंगी महाजन या दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नी। पंकजा धुत्या तांदळाची नाही, धनंजयची ही दहशत कमी करायला हवी, मामी सारंगी महाजन आक्रमक। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन आमदारकी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना अडकवलं जात आहे, लक्ष्मण हाकेंचा आरोप। अंजली दमानियांकडून लक्ष्मण हाकेंचा कराडसोबतचा फोटो ट्विट, लक्ष्मण हाके कराडसोबत जेवत असतानाचा फोटो, दमानिया यांच्याकडून ट्विट। वाल्मिक कराड धनंजय मुंडे मल्टीस्टेट बँका बुडवणाऱ्यांची पाठीशी उभे राहिले, वाल्मिक कराडनं एका बँकेकडून 2 कोटींची गाडी घेतली, सुरेश धस यांचा आरोप। सुरेश धस यांनी संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण सुरू केलं, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुरेश धस यांची भाषा बदलली, लक्ष्मण हाकेंची धस यांच्यावर टीका। बीडमधील गुंडांची टोळी देवेंद्र फडणवीसांनी संपवायला हवी, समर्थनासाठी मुंडेंनी काही लोक उभे केलेत, मनोज जरांगे यांची हाकेंवर टीका। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा, बीड हत्या प्रकरणामध्ये अजून अनेक मोठे खुलासे होतील, अंजली दमानियांचा दावा। धनंजय मुंडेंसंदर्भात कोणताही पुरावा नाही, विरोधकांनी केलेल्या मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रवीण दरेकरांचं विधान। वाल्मिकवर 302चा गुन्हा दाखल झाल्यास अनेक तक्रारी अजून येतील, वाल्मिक कराड बाहेर राहिल्यास लोक पुन्हा घाबरतील, जितेंद्र आव्हाड यांचं मत। धनंजय मुंडेंचा प्रकरणाशी संबंध नसताना त्यांचं नाव आलंय, ओबीसी समाज ठामपणे मुंडेंच्या पाठीशी उभा, प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया। बीड हत्या खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेची एसआयडीच्या पथकाकडून 5 तास चौकशी, उद्या विष्णू चाटेची पोलीस कोठडी संपणार, आरोपी जयराम चाटेची देखील 5 तास चौकशी। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी सरकारची 10 लाखाची मदत नाकारली, दोषी पोलिसांवर अद्याप गुन्हा दाखल नाही, मग आम्ही मदत का स्वीकारावी, सोमनाथ सूर्यवंशींच्या भावाचा सरकारला सवाल। बाप लेकीला सोडून अजित पवारांसोबत चला, हिवाळी अधिवेशनामध्ये सुनील तटकरेंचा पवार गटाच्या खासदारांना प्रस्ताव, सूत्रांची माहिती। सुनील तटकरेंनी दिलेल्या प्रस्तावामुळे शरद पवार गटामध्ये नाराजी, अजित पवारांसोबत जाण्याचा प्रस्ताव शरद पवारांच्या खासदारांनी फेटाळला, सूत्रांची माहिती। सुनील तटकरेंच्या प्रस्तावानंतर सुप्रिया सुळे संतापल्या, सुळेंनी प्रफुल्ल पटेलांना फोन करून नाराजी व्यक्त केली, असा विचार येतोच कसा, सुप्रिया सुळेंनी पटेलांना सवाल केला, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या पक्षानं आमच्या खासदारांना 100% संपर्क केला, बापाला पोरीला सोडा असं म्हणणं ही कसली संस्कृती, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। आयुष्यामध्ये कधीही बाप लेक शब्दाचा वापर केला नाही, 10 तारखेला पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। पंकजा मुंडेंनी त्यांच्या कार्यकाळामध्ये फक्त 745 शिक्षकांची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती केली, भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा। मंत्री आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती, यासह मोहित कंबोज यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती। मुंबई पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्ष, राज ठाकरेंच्या भेटीनंतर आशिष शेलार यांची संघाच्या वरिष्ठांसोबत गोपनीय बैठक, सूत्रांची माहिती। महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका, ठाकरे लवकरच मुंबईतील शाखांना भेटी देत आढावा घेणार, स्वबळावर लढण्यास पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक जिंकतील, पदाधिकाऱ्यांना विश्वास। उद्धव ठाकरे 10 जानेवारीला बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी करणार, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण। ईव्हीएम पडताळणीमधून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची माघार, जिल्हा निवडणूक शाखेला दिला अर्ज, त्यामुळे भरलेलं शुल्कही परत मिळणार। राम शिंदेंकडून पंतप्रधान मोदींना चौंडीला येण्याचं निमंत्रण, 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी मोदींना निमंत्रण। 25 जानेवारीला आमरण उपोषणाला सुरुवात होणार, यावेळेला सामूहिक उपोषण असल्यामुळे अंतरवाली सराटीसह अनेक ठिकाणी उपोषणाला बसता येणार, मनोज जरांगे यांची माहिती। काही दहशतवाद्यांकडून हिंदू नेत्यांना टार्गेट केलं जाण्याचा धोका, हिंदू नेत्यांची हिटलिस्टही तयार झाल्याची सोशल मीडियावर माहिती, व्हायरल यादीमध्ये मंत्री नितेश राणे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नावाचा उल्लेख। जळगावच्या जामनेरमध्ये राजगुरुनगर इथल्या घटनेच्या निषेधार्थ भव्य मोर्चा, जामनेर शहरामधल्या मुख्य चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी।
राज्यामधल्या कोणत्याही भागामधील नागरिकाला कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दत्त नोंदणी करता येणार. एक राज्य एक नोंदणी संकल्पना राबवण्यात येणार. आरोग्य यंत्रणेमधल्या सर्व घटकांचं मूल्यमापन चांगल्या संस्थेकडून करा. रुग्ण केंद्रित आरोग्य व्यवस्था आणि दर्जेदार सेवा निर्माण करण्यावर भर देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. मुंबई महापालिकेकडून चालू आर्थिक वर्षामध्ये विकास कामांवर होणाऱ्या भांडवली खर्चासाठी भरघोस तरतूद. मात्र आतापर्यंत केवळ 52.23% खर्च. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला 5व्या श्रेणीचं मानांकन. विमानतळ आंतरराष्ट्रीय परिषदेकडून मानांकन प्राप्त. मुंबईच्या गोवंडीमधल्या शिवाजीनगर परिसरामधील हवेचा दर्जा खालावला. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 272 वर. पश्चिम रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी विशेष तपासणी मोहीम. 9 महिन्यामध्ये 104 कोटींचा दंड वसूल. अर्ध्या नागपूर शहरामध्ये उद्या पाणीपुरवठा बंद. कन्हान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा सकाळी 10 ते शनिवारी 4 पर्यंत बंद होणार. व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षांचं सुधारित संभाव्य वेळापत्रक जाहीर. काही परीक्षांचं वेळापत्रक बदललं. सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,35,000 विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित. स्काउट आणि गाईड गणवेशाचं काम संत गतीनं. पुणे जिल्ह्यामधल्या 13 शाळा अनधिकृत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून पालकांचं नुकसान टाळण्यासाठी अनधिकृत शाळांची यादी जाहीर. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी हत्या प्रकरणी 5वी अटक. शिवसेना शिंदे गटाच्या दिलीप वागसकरला अटक. हत्येच्या कटामध्ये सहभागी असल्याचा आरोप. 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांच्या हत्या प्रकरणामधील आरोपी बाबू भामेला बेड्या. पुण्यामधल्या हवेली तालुक्यामध्ये 15 नोव्हेंबर 2024ला अपहरण करत झाली होती हत्या. बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पिंपरी चिंचवडमधून तरुणाला अटक. तरुणाचा शरद मोहन टोळीशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय. तरुणाकडील 2 पिस्तूल आणि 4 काडतुसं जप्त. बुलडाण्यामधल्या प्रकाराची वस्तुस्थिती समजून घेत आहोत. शासनानं पाठवलेल्या पथकाकडून योग्य अहवाल आल्यानंतर योग्य माहिती समजेल. आबिटकरांची प्रतिक्रिया. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश जारी. अभिजात दर्जा देण्याबाबतचा आदेश उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द. ठाकरे गटाच्या दणक्यानंतर स्टारबक्सनं नावाची पाटी मराठीमध्ये लावली. काल चर्चगेट परिसरामध्ये स्टारबक्सच्या इंग्रजी भाषेतल्या पाटीला काळं फासल्याची घटना. सीमा प्रश्नासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा चलो कोल्हापूरचा नारा. 17 जानेवारीला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार. 17 जानेवारीला सीमा लढ्यातील शहीदांचा हुतात्मा दिन. मुख्यमंत्र्यांकडून नाशिक पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक. गांजा तस्कराला पकडणाऱ्या नाशिक पोलिसांचं फडणवीसांकडून अभिनंदन. गोदावरी नदीमध्ये मिसळणारं नाल्याचं पाणी अडवण्यात येणार. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प. नांदेड महापालिकेनं उचलली ठोस पावलं. पुण्यामधल्या हनुमान टेकडीवर हत्याराचा धाक दाखवून लुटणाऱ्या 2 आरोपींना अटक. डेक्कन पोलिसांची कारवाई. स्वप्नील डोंबे आणि अनिकेत स्वामी अशी आरोपींची नावं. धाराशिवच्या वाशी पोलीस स्टेशन परिसरामध्ये अचानक स्फोट. स्टेशन शेजारील घरांचे पत्रे उडाले. संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापूस वेचणीच्या दरामध्ये वाढ. कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत. कापूस वेचणीसाठी प्रति किलो 12 ते 15 रुपयांचा दर. नंदुरबार जिल्हा आरोग्य विभाग HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अलर्टवर. सर्दी खोकला झालेल्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्याचे डॉक्टरांना निर्देश. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. धुळ्यामध्ये फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या दुचाकी चालकांवर पोलिसांची कारवाई. फॅन्सी नंबर प्लेट लावल्यास कारवाई करण्याचा वाहतूक शाखेचा इशारा. धुळे शहरामध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण. भाजीपाल्याचे दर आता 40 रुपयांच्या घरात. धुळे महापालिकेच्या वतीनं वसुंधरा अभियानांतर्गत शहरामध्ये 2 लाख झाडं लावण्याचा दावा. मात्र पाण्याअभावी झाडं जळाली. जळगावमधल्या नवीन बीजे मार्केटच्या बेसमेंटमध्ये गटारीचं पाणी साचल्यानं घाणीचं साम्राज्य. गटारीची समस्या कायमची सोडवण्याची नागरिकांची मागणी. जळगावमधल्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी साधला संवाद. संशोधनपर अभ्यासक्रमावर भर द्यावा राज्यपालांचं आवाहन. जळगावमधल्या सिंधी पंचायत हॉलमध्ये राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा संपन्न. कार्यक्रमाला राज्यभरातील प्रज्ञाचक्षू बांधव भगिनींची हजेरी. जळगावच्या भुसावळमधील क्रीडा मैदानावर राज्यपालांच्या हस्ते सिंथेटिक ट्रॅकचं उद्घाटन. कार्यक्रमाला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचीही उपस्थिती. भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुकातर्फे सदस्य नोंदणी अभियान. तालुका पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न. सध्या भाजपकडून राज्यभरात संघटन पर्व अभियान सुरू. अंबरनाथ बदलापूरची एकत्र महापालिका करा. अंबरनाथ बदलापूरच्या शिवसेनेच्या नेत्यांची मागणी. तर महापालिका एकट्या बदलापूरचीच होणार. बदलापूरचे भाजपा आमदार किसन कथोरेंचा दावा. बदलापूरच्या किशोर पाटील यांची आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये पंच म्हणून निवड. 13 जानेवारीपासून दिल्लीमध्ये खो खो स्पर्धेला सुरुवात. ठाणे जिल्ह्यातून निवड झालेले एकमेव पंच. बदलापुरात उत्तर भारतीय रहिवाशांची सोसायटीच्या अध्यक्षाला मारहाण. बदलापूर पूर्व पोलिसांकडून फक्त NC दाखल. रहिवाशांची मनसेकडे न्याय मिळवून देण्याची मागणी.
फलटणमध्ये खिशातून 500 रुपये गायब झाल्याच्या वादातून सख्या भावाकडून भावाची हत्या करणारा आरोपी भाऊ सलीम खानला पोलिसांकडून अटक. पुण्यामधल्या शाळेमध्ये कपडे बदलताना विद्यार्थिनीचं रेकॉर्डिंग, शिपायाला अटक. चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. अवैध मासेमारीवर आता ड्रोनची करडी नजर. आज 7 जिल्ह्यामधील 9 किनाऱ्यांवरून ड्रोन प्रणालीचं प्रात्यक्षिक. मत्स्य आयुक्त कार्यालयातून स्क्रीनवरून मंत्री पाहणी करणार. टोरेस कंपनीकडून 1.25 लाखाहून अधिक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता. कंपनीचा संस्थापक युक्रेनला पसार झाल्याचा संशय.